झी 24 तास एक पाऊल पुढे। महागाई की सरकारची हातगाई आपण पाहताय, याच विषयावरची चर्चा। मला याचे सचिन सावंत यांच्याकडे, मला सांगा तुम्ही आर्थिक व्यभिचाराला एक प्रकारे उत्तेजना देण्याकरता अशा प्रकारचं एक पाऊल उचललेलं आहे असा आरोप आपल्यावर झालेला आहे किरीट सोमय्या यांच्याकडनं, काय सांगाल? किरीट सोमय्याजींच्या बाबतीमध्ये मला एक सांगावंसं वाटतं की त्यांचा जो पक्ष आहे हा अत्यंत देशाला भ्रमित करण्याचा एक प्रकार करत आहे। आज यशवंत सिन्हांचं माझ्याकडे विधान आहे। यशवंत सिन्हा काय म्हणतात की त्यांनी इंडियन मर्चंट चेंबर्सला भाषणामध्ये ते बोलले की देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याकरता सबसिडी कमी केली पाहिजे, पण इंधन दरवाढीला विरोध करणार। तिसरा जो त्यांनी मुद्दा मांडला, पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाव्यात आणि त्या सुधारणा झाल्या पाहिजेत। अच्छा, या पायाभूत सुविधा आणि त्याच्यातल्या सुधारणा ह्या जर आणायच्या असतील तर तो कुठला आणणार पैसा? म्हणजे ह्या दृष्टीने दोन्ही बाजूने बोलायचं की एका ठिकाणी म्हणायचं की सबसिडी कमी केली पाहिजे परंतु त्याचबरोबर इंधन दरवाढ नाही झाली पाहिजे। म्हणजे हे कुठल्या तऱ्हेचं आर्थिक गणित आहे हे मला काही कळत नाही, कारण देशाला नुसतं एका वेगळ्या मार्गावर स्वतःच्या सत्ता पिपासू जे त्यांचं जे पाऊल चाललेलं आहे त्या सत्तेच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता देशाला कुठल्याही स्तरावर न्यावं आणि देशहिताचे जे निर्णय आहेत त्याला विरोध करावा हा सतत भूमिका आहे। मला आता कारण कसं आहे उदयजी की विरोधकांची भूमिका मांडली परंतु सरकारच्या वतीने मी एकटाच आहे, त्यामुळे मला बोलायला थोडासा वेळ दिला पाहिजे। जरूर खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं, अभिजित अभ्यंकर म्हणतायत की गेल्या अनेक वर्षांमध्ये हे तुमच्या ऑइल मॅन्युफॅक्चरिंग आपल्या मार्केटिंग कंपन्या ज्या आहेत ONGC आपल्या त्यांना नफा होतोय। खऱ्या अर्थाने त्यांनी पेट्रोलियमच्या संदर्भामधलं जे पेट्रोलियम nic.in च्या वरती जावं आणि त्याचा जो अहवाल पाहावा आणि त्याचा अभ्यास करावा। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ज्या हे पेट्रोलियम सेक्टरमध्ये 3 जण मूलभूतरित्या कॉन्ट्रीब्यूट करतात। एक अपस्ट्रीम कंपन्याज असतात, अपस्ट्रीमचा अर्थ ONGC आणि ऑइल इंडिया जे एक्सप्लोर करत असतात, ज्या एक्सप्लोरेशन मध्ये आहेत, आणि दुसरी गोष्ट सरकार, आणि तिसरं हे ऑइल मार्केटिंग कंपन्या त्यांना डाऊनस्ट्रीम म्हणतात। ज्या वेळेला डाऊनस्ट्रीम कंपन्या म्हणजे HP, IOCL आणि या तिसरी जी भारत पेट्रोलियम आहे हे जेव्हा प्रॉफिट दाखवत असतात त्यावेळेला त्या स्वतःच्या कंपन्या सबसिडाईज करत असतात। दुसरी गोष्ट ONGCची सबसिडी त्याच्यामध्ये ऍड होते। तिसरी गव्हर्नमेंटने जे पैसा दिलेला असतो तो देखील ऍड होतो आणि त्याच्यानंतर जेवढे डेफिसिट झालेलं आहे ते परत काढून त्याचं प्रॉफिट दाखवलं जातं। त्यामुळे ह्या ज्या गोष्टी लोकांना दाखवण्याच्या अर्थ मला वाटतं थोडासा अभ्यास करून बोललं तर अतिशय चांगलं आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे जाणार आहे। जवळपास 405.4 बिलियन रुपीज म्हणजे जवळपास 40,000 कोटीच्या वर नुकसान एका तिमाहीमध्ये केलेलं आहे, या आताच्या तिमाहीमध्ये। आणि हे जे तिमाहीचं नुकसान आहे ते गेल्या वर्षाच्या चौपटीने जास्त आहे। त्यामुळे एकंदर जर पाहायला गेलं तर आजची परिस्थिती ही आर्थिक काय स्थितीमधनं देश चाललाय हे अत्यंत महत्त्वाचं आहे। FDI रिटेलमध्ये कशाला आणलं पाहिजे? खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर ह्या देशामध्ये ट्रेड डेफिसिट आहे। ट्रेड डेफिसिटचा अर्थ असतो की ह्या देशातलं इम्पोर्ट हे एक्सपोर्ट पेक्षा जास्त आहे आणि हे इम्पोर्ट जे आहे मॅक्झिमम हे पेट्रोलियम प्रॉडक्ट्समधनं आपण इम्पोर्ट करत असतो आणि एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये बघायला गेलं तर प्रचंड मोठा ट्रेड डेफिसिट आहे। आणि ही जी परकीय गंगाजळीचा प्रश्न जो जेव्हा येतो तो जो शॉर्टफॉल असतो त्यासाठी तुम्हाला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या देशामध्ये आणणं आवश्यक आहे। मगाशी किरीट सोमय्याजी म्हणत होते की त्यांनी $147 होता आणि त्यावेळेला पेट्रोलियमचे भाव $50 होते। आजच्या परिस्थितीला $115 आहेत, परंतु आजचा जो डॉलर आणि जो ह्याचा रेट आहे रुपीजचा रेट आहे हा ₹54वर गेलेला आहे। म्हणजे गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास त्यामध्ये 25% भर पडलेली आहे। अशा वेळेला ज्या ठिकाणी देशाची आर्थिक तूट अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे, देशामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येत नाहीत, जागतिक एजन्सीमध्ये तुमची जी रेटिंग आहे ती कमी करण्याचा प्रभाव चाललेला आहे, प्रकार चाललाय, ज्यामुळे फॉरेन डायरेक्टला इन्व्हेस्टमेंटला अजून डिटरंट आहे। आणि आजचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे शेअर मार्केटची जो उछाल आहे 700 पॉईंटने जवळपास 7 मंथ्स हाय म्हणजे 7 महिन्यातला सगळ्यात उच्चांकी दर दाखवलेला आहे। म्हणजे इंडस्ट्रीने ज्या उद्योग क्षेत्राने याचं स्वागत केलेलं आहे। का स्वागत केलेलं आहे? कारण यामधनं देशाचं भवितव्य पुढे दिसतंय आणि हे जर उद्योग क्षेत्र चांगलं झालं तर तेवढेच रोजगार त्या दृष्टीने वाढणार आहेत। अजित अभ्यंकर, मी तुमच्याकडे येणार आहे। मला माहिती आहे तुम्ही अजित अभ्यंकर तुम्ही याला उत्तर द्यायला उत्सुक असाल याची मला कल्पना आहे, पण मला याचे चंद्रशेखर टिळक यांच्याकडे आता 4 महत्त्वाचे मुद्दे सचिन सावंत यांनी मांडले आणि एक प्रकारे बाजू आणि त्यांच्यावर झालेला हल्ला परतवून लावलेला आहे, काय सांगाल आपण? मुळातच आपण या संपूर्ण चर्चेकडे पाहूया। किरीट सोमय्या असतील, अभ्यंकर असतील, सचिन सावंत असतील, या व्यक्ती म्हणून नाही पण ते ज्या विचारधारांचं प्रतिनिधित्व करतायत ते सगळेजण गेल्या 20 वर्षात कधी ना कधीतरी सत्तेवरती होते। प्रत्येकाने कुठच्या ना कुठच्या तरी टप्प्यावरती या ना त्या प्रमाणामध्ये या पावलाचा अवलंब केलेला आहे। मुळामध्येच आपण 1-2 गोष्टी लक्षात घेऊया की सचिन सावंत जे म्हणले की या तिमाहीमध्ये 4 पटीने त्यांच्या नुकसानात वाढ झाली,
गमतीचा मुद्दा असा आहे की याच क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांनी मार्च अखेर नफा दाखवून सरकारला लाभांश देऊन त्या वर्षीचा तुमचा डेफिसिट तुम्ही कमी दाखवलेला होता. मुळातच आज प्रश्न असा आहे की एकमेकांना सत्ता पिपासू म्हणून तुम्ही मूळ आर्थिक वस्तुस्थिती आणि सामाजिक परिस्थिती बदलू शकणार आहात का? आज ज्या भारतीय सर्वसामान्य नागरिकाच्या ज्या गरजा आहेत मुळामध्ये त्या गरजा म्हणून एकदम आधी जमान्यामध्ये नेऊ नका. आज जगामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचं जे स्थान आहे भारतीय तरुणांच्या, कारण ज्यांचं प्रमाण आमच्या लोकसंख्येमध्ये आज 50% जास्त आहे, त्यांच्या कालानुरूप असलेल्या जर मागण्या असतील तर त्याच्यासाठी कुठनं तरी पैसा हा उभा करावा लागेल. आणि मुळामध्ये त्याच्यासाठी राजकीय विचारधाराचा प्रश्न नाहीये. आपण दोन गोष्टी लक्षात घेऊया की आपण एखाद्या गोष्टीला परवानगी दिली म्हणून उद्या लगेच तुमचा दार उघडल्यानंतर पहाटेपासून तुमच्या दारासमोर रांग लागणार आहे का? आज आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला ज्या काही निर्णय घेतलेले आहेत, आपण पेट्रोलचा भाव ठेवून घेऊया. मुळात ज्या 4 गोष्टी आहेत त्याच्यातला आपण सामाजिक आणि राजकीय भान लक्षात घेऊ. डिझेलची दरवाढ पहिला मुद्दा, एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये झालेली एफडीआयची वाढ हा दुसरा मुद्दा, एव्हिएशन मधली वाढ हा तिसरा मुद्दा आणि रिटेल किंवा मल्टिपल ब्रँड मधली वाढ हा चौथा मुद्दा. आपण जर संपूर्ण भारताच्या आर्थिक इतिहासाकडे आणि विशेषतः गेल्या 20 वर्षातल्या आघाडी सरकारांच्या कारकिर्दीकडे लक्षात ठेवलं तर आपल्याला मधु दंडवत यांनी एक दंडक घालून घेतलाय की सरकारला जर 2 रुपये हवे असतील तर 5 रुपयाचं प्रपोजल मांडावं म्हणजे 2 रुपयावरती तरी तडजोड होते. हा जर सगळा इतिहास लक्षात घेतला तर अत्यंत दिसणारी मोकळेपणानी गोष्ट अशी आहे की सरकारला 2 गोष्टी करायची आहेत, त्या 4 गोष्टी सांगितल्या, ज्या 2 वरती मांडवली करता येईल ती करू, अशा पद्धतीचा हा विचार आहे. पहिला मुद्दा. 1 मिनिट. आणि दुसरी गोष्ट अशी की मुळातच जो येणारा पैसा आहे तो कोण आणणार आहे हे आपण लक्षात घेऊया. गेल्या 20 वर्षानंतरची विशेषतः 2008 नंतरची परिस्थिती अशी आहे की आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं स्थान जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत कुठे आहे? त्याच्यासाठी 91चे, 98चे, 2004चे, शायनिंग इंडियाचे किंवा गरिबी हटावचे संदर्भ द्यायचं काहीही कारण नाही. आज आपण गोष्ट अशी लक्षात घेऊ की मुळामध्येच आपल्याला अमेरिका, युरोप किंवा जगातल्या इतर देशांची गरज नाही असं मी म्हणणार नाही, पण आपल्याला जितकी त्यांची गरज आहे त्याच्या दसपट त्यांच्या अर्थव्यवस्थेमुळे त्यांना आपल्या अर्थव्यवस्थेची गरज आहे. तर मग कुठेतरी ठामपणाने जशी चीन भूमिका घेतं तसं मी येईन, पण माझ्या अटींवरती, माझ्या शर्तींवरती, माझ्या सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून जर आपण गुंतवणुकीची परवानगी देत असू तर मला असं वाटतं की जसं आघाडी सरकार चालवताना घटक पक्षांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो तसा या पद्धतीचा नॅशनल कन्सेन्सस असला पाहिजे. आणि तो मनोमन असतो, फक्त निवडणुका जवळपास आल्या की आपण त्याचं गणित बदलतो. एक मिनिट, फक्त एक मुद्दा फक्त मला मांडायचा आहे. मुळात मला असं वाटायला लागलंय की आपण संसदेचं चित्रच मुळी असं केलंय की तुमची विचारधारा काय आहे किंवा समाजाच्या परिस्थितीची गरज काय आहे याच्यापेक्षा तुम्ही लोकसभेत आणि राज्यसभेत सभापतीच्या कुठच्या बाजूला बसता यावर तुमचं जर पब्लिक पोस्चरिंग अवलंबून राहणार असेल तर यांचं राजकारण यांना लखलाभ हवं. आमचा देशाचं अर्थकारण आमचा तरुण वर्ग चालवू शकतो, यांना कोणीतरी ठामपणाने सांगण्याची वेळ आली. जयराजजी, मला तुम्ही सांगा, या सगळ्यासाठी सर्वसामान्य माणूस तयार होता का? अजिबात तयार नव्हता. पण मला आधी एक सांगायचं आहे की सचिन सावंतांनी आता अभ्यंकरांशी बोलताना त्यांची पितृ असा शब्द वापरला, तो गैर आहे. अभ्यंकरांसारख्या सिनियर माणसाकडे तो वापरू नये. आणि काँग्रेसचे पितर मग त्या हिशोबाने मॉस्कोमध्ये होतं अनेक वर्ष. दुसरं म्हणजे हे सचिन सावंत वैचारिक, एक मिनिट, वैचारिक ठीक आहे, बरोबर नाही ते. तर रिफॉर्म्स 1 जेव्हा केले तेव्हा त्याच्यानंतर रिफॉर्मचं काय झालं हे किरीट सोमय्या यांनी दाखवलंय आता. म्हणजे हे जे पैसे आले ते सामान्य लोकांपर्यंत इन्व्हेस्ट झालेच नाही, पोहोचलेच नाही, वरच्यावर विरून गेलेले आहेत. आणि आता हे रिफॉर्म 2 करायला निघालेत. कौशिक बसूंनी त्याला विरोध केला होता कारण रिफॉर्म इम्प्लिमेंट होत नाहीत आणि हे पैसे गेले. आता हे सामान्य माणसाच्या खिशात घालून हात हे पेट्रोल आणि डिझेल म्हणून वसूल करतायत. त्याचं उत्तर आधी द्या आता, कारण जे पूर्वी झालं तेच पुन्हा होणार. हा पॉलिटिकल विचारधारेचा विचारच नाही, हा मॉरॅलिटीचा विचार आहे की आपण काय करतोय अर्थव्यवस्थेचे, कुठे घेऊन चाललो. आणि बेधडकपणे सांगायचं की आता मी हे पुढचं करतो आणि त्यातून भलं होणार आहे, कोणाचा विश्वास बसणार आहे याच्यावर? मला असं वाटतं की या देशामध्ये अर्थसाक्षरता नाही एक प्रकारे म्हणून अशा प्रकारची विचारधारा फोफावते की काय, याच विषयावर आपण चर्चा करणार होतो. शेवटच्या सेगमेंटमध्ये कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.